एकदा एक माणूस बुद्धांच्या अंगावरती थुंकला. बुद्धांनी शांतपणे आपल्या वस्त्राने ती थुंकी पुसली आणि अगदी मनातल्या मनात क्रोधित न होता अगदी सहजपणे विचारले, आणखी काही सांगायचं आहे? तो मनुष्य एकदम बावरला आणि काय उत्तर द्यावे त्याला सुचेना. त्या माणसाला वाटलं की बुद्ध काही प्रतिक्रिया करतील, थोडेफार रागवतील, का थुंकलास असे त्याला विचारतील. आणि असे काही घडले की काय प्रत्युत्तर द्यायचं ते मनाशी ठरवून तो आला होता. पण असे काहीही न घडल्यानं तो बुचकळ्यात पडला. काय करावे हे त्याला सुचेना आणि एकदम तो बुद्धांना म्हणाला, हे तुम्ही काय विचारता? बुद्ध म्हणाले, मी बरोबर विचारले, तुम्हाला दुसरे काही सांगायचे आहे का? तेव्हा तो मनुष्य म्हणाला, मी तुम्हाला काहीच सांगितले नव्हते, केवळ तुमच्यावर थुंकलो. बुद्ध म्हणाले, तुम्ही थुंकलात, पण मला वाटले तुम्ही मला काही विचारले, कारण थुंकणे ही पण काही सांगण्याची एक रीत आहे. कदाचित तुमच्या मनात इतका राग आलेला आहे जो तुम्ही शब्दात व्यक्त करू शकला नाहीत, म्हणून तुम्ही एक शब्दही न बोलता थुंक्याद्वारे तो राग प्रदर्शित केलात. मी पण कित्येक वेळा खूप काही सांगू इच्छितो, पण जेव्हा ते शब्दांनी प्रकट होत नाही तेव्हा ते काही इशाऱ्यांद्वारे सूचित करतो. तुम्ही पण तुमचा भयंकर क्रोध शब्दांनी प्रदर्शित करू शकले नाही, तेव्हा थुंकण्याच्या इशाऱ्याने तो दाखवलात आणि तुमच्या मनातली गोष्ट मला समजली. तो माणूस म्हणाला, तुम्हाला काही समजलं नाही, मला तुमचा फार राग आला होता, तो मी दाखवला. बुद्ध म्हणाले, मी बरोबर समजलो, तुम्हाला माझा राग आला होता तो तुम्ही थुंकण्याद्वारे प्रकट केला. तो मनुष्य म्हणाला, मग तुम्ही माझ्यावर क्रोधित का झाला नाहीत? बुद्ध म्हणाले, तुम्ही काही माझे मालक नाही, तुम्हाला माझा राग आला तो दाखवण्यासाठी आणि मला भडकवण्यासाठी तुम्ही माझ्यावर थुंकलात, म्हणून तुमच्या इच्छेप्रमाणे मी भडकलो तर मी तुमचा गुलाम ठरेन. मी काही तुमच्या इच्छेप्रमाणे वागणारा, तुमच्या मागोमाग चालणारी तुमची सावली नाही. तुम्हाला क्रोध आला, तुम्ही तो दाखवलात. आता मी काय करायचे ते ठरवणारा मी स्वतंत्र आहे. मला जे करायचे ते मी करेन. भगवान बुद्धांनी काही केले नाही, ते रागावले नाहीत, थुंकी पुसून टाकली. हे पाहून तो माणूस निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माणूस बुद्धांची क्षमा मागायला आला, त्यांच्या पाया पडला आणि रडू लागला. त्या माणसाचे डोके वर करून रडत रडत बुद्धांकडे पाहिले. बुद्ध म्हणाले, आता आणखी काही सांगायचे आहे? तो मनुष्य म्हणाला, आपण हे काय विचारता? भगवान बुद्ध म्हणाले, मला सगळे काही समजले. तुमच्या मनातला पश्चाताप भाव इतका तीव्र झाला आहे की तो तुम्ही केवळ शब्दांनी व्यक्त करू शकत नाही. म्हणून डोळ्यात पाणी आणून आपले मस्तक माझ्या पायावरती ठेवून इशाऱ्याने तुम्ही तो व्यक्त केला, बरोबर ना? कालही तुम्ही मला काही सांगण्यासाठी आला होतात, पण ते व्यक्त करणे शब्दाच्या पलीकडचे असल्यानं तुम्ही थुंकीच्या इशाऱ्याने मला सांगून गेलात. आजही तुम्ही मला जे सांगू इच्छित आहात तेही शब्दाच्या पलीकडचे असल्यानं आपल्या डोळ्यातील अश्रूंद्वारे आणि मस्तक माझ्या पायावर ठेवून म्हणजेच खुणांनी तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करीत आहात. ते सगळे मी बरोबर समजलो. तो माणूस म्हणाला, मी क्षमा मागायला आलो आहे, मला क्षमा करा. बुद्ध म्हणाले, मी का म्हणून क्षमा करू? मी काल तुमच्यावर क्रोधच केला नव्हता, तर क्षमा करण्याचा प्रश्न येतोच कुठे? काल जसे तुम्ही माझ्या अंगावर थुंकलात त्याचप्रमाणे आज माझ्या पाया पडलात. बस, तुम्ही स्वतःच आपल्या कृत्याची फिटमफाट केली. त्यात मला काही कर्म करण्याची काय गरज? मी काही तुमचा गुलाम नाही की तुम्ही रागवला तर मीही रागवावे. तुम्ही म्हणाल तेव्हा मी तुम्हाला क्षमा करायची. या कथेतून हा बोध घ्यायचा की चांगलं किंवा बरं समोरचा कसाही वागला त्याचं प्रत्युत्तर देणार हे सर्वस्वी आपल्या हाती असतं. आपल्या चुकीच्या वागणुकीला प्रतिसाद देऊन आपण त्यांचं गुलाम व्हायचं नाही. दुसरी एक कथा. एकदा भगवान बुद्ध एका शेतकऱ्याकडे भिक्षा मागण्यासाठी गेले. तथागतांना भिक्षा मागायला आलेलं पाहून तो शेतकरी तुच्छतेने म्हणाला, श्रमण, मी शेत नांगरतो आणि मग जेवतो, तू सुद्धा नांगरणी करून बी पेरावेस आणि मग जेवावेस. बुद्ध म्हणाले, महाराज, मी सुद्धा शेती करतो. शेतकऱ्याला कुतूहल वाटलं आणि तो म्हणाला, मला तुमच्याकडे नांगर, बैल किंवा शेतीसाठी शेतही दिसत नाही, मग तुम्ही शेती करता असं कसं म्हणू शकता? कृपया तुमच्या शेतीबद्दल सांगा. बुद्ध म्हणाले, महाराज, माझ्याकडे श्रद्धेचं बीज, तपश्चर्येचा वर्षाव, नांगराच्या रूपात लोक, पापाच्या भयाची काठी, विचारांची दोरी आणि स्मृती व चेतनेच्या रूपात नांगर व नाणे आहे. मी माझ्या शब्दात आणि कृतीत संयमी आहे. मी माझे हे शेत निरुपयोगी तणापासून मुक्त ठेवतो आणि जोपर्यंत मला आनंदाचे पीक मिळत नाही तोपर्यंत मी चिकाटीने प्रयत्न करत राहीन. माझा वृषभ अडथळ्यांसमोर अविचल आहे. तो मला थेट शांतीच्या निवासस्थानाकडे घेऊन जातो. अशा प्रकारे मी अमृताची लागवड करतो. अशांत मन नेहमी प्रश्नांनी भरलेलं असतं. जेव्हा मनात सतत गोंधळ चालू असतो तेव्हा योग्य निर्णय घेणं कठीण असतं. असाच एक प्रेरणादायी प्रसंग
गौतम बुद्ध आणि एका अशांत व्यक्तीची संबंधित आहे. हा प्रसंग आपल्याला सांगतो की कधीकधी शांत राहणं हेच मनाला शांती देण्याचा सर्वात मोठा मार्ग बनतं. गौतम बुद्ध दररोज आपल्या शिष्यांना उपदेश देत असत. शिष्यांव्यतिरिक्त त्यांचे उपदेश ऐकण्यासाठी दूरदूरहून लोक येत असत. एके दिवशी जेव्हा बुद्ध आपल्या शिष्यांना जीवनातील गहन गोष्टी समजावून सांगत होते, तेव्हा तेथे एक व्यक्ती पोचला. त्याच्या चेहऱ्यावरती गोंधळ आणि अस्वस्थता दिसत होती. त्यानं हात जोडून म्हटले, तथागत, माझे मन खूप अशांत आहे. माझ्या मनात शेकडो प्रश्न निर्माण होत राहतात. कृपया माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्या, जेणेकरून मला मनाची शांती मिळू शकेल. बुद्ध म्हणाले, मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, पण त्याआधी तुला 1 वर्षाचं मौन धारण करावं लागेल. 1 वर्षानंतर तुला जे हवे ते विचार. मी एकही प्रश्न अनुत्तरित ठेवणार नाही. तो माणूस आश्चर्यचकित झाला, पण त्याला बुद्धांवरती विश्वास होता. त्यानं विचारलं, तुम्ही खरोखर 1 वर्षानंतर माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्याल का? बुद्धांनी रूढ स्वरात सांगितलं, मी माझ्या शब्दावर ठाम आहे. बुद्धांचे म्हणणे ऐकून त्या व्यक्तीनं मौन व्रत धारण केलं. सुरुवातीला मौन पाळणं कठीण होतं, पण हळूहळू त्याचे मन शांत होऊ लागलं. बोलण्याची इच्छा कमी होऊ लागली आणि विचार स्वाभाविकपणे स्थिर होऊ लागले. मौनामुळे त्याच्या आत खोलवर डोकावण्याची क्षमता विकसित झाली. तो ध्यानात उतरू लागला आणि बाहेरील जगाच्या गडबडीपासून दूर आपल्या मनाच्या थरांना समजू लागला. 1 वर्ष उलटलं. बुद्धांनी त्याला बोलावून सांगितलं, आता तू तुझे प्रश्न विचारू शकतोस. तो व्यक्ती हसला आणि म्हणाला, तथागत, आता माझ्या मनात ना कोणताही प्रश्न आहे ना कोणताही भ्रम. मौनानेच माझ्या मनाला उत्तर दिले आहे. बुद्ध म्हणाले, जेव्हा मन अशांत असतं तेव्हा प्रश्न वाढतात, पण जेव्हा मन शांत होतं तेव्हा प्रश्न आपोआप संपतात. मौन आपल्याला आत घेऊन जातं, जिथे सर्व उत्तरे आधीपासूनच अस्तित्वात आहेत. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण बाहेर नाही, आपल्या आतच दडलेले आहे. तिथे पोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे मौन. आता आणखीन एक कथा बघूया, जिचं नाव आहे खरे वय. गौतम बुद्धांनी एका वृद्ध शिष्याला वयाचं रहस्य सांगितलं. गौतम बुद्धांचा एक वृद्ध शिष्य होता. तो साधा आणि शांत स्वभावाचा होता. तो बुद्धांसोबत राहिला आणि वर्षानुवर्ष त्यांच्या सहवासाचा आनंद घेतला. एके दिवशी बुद्धांनी त्याला विचारलं, तुझं वय किती असेल? शिष्य म्हणाला, सुमारे 70 वर्ष. बुद्ध हसल्याने म्हणाले, नाही, तू बरोबर वय सांगत नाही. हे ऐकून वृद्ध शिष्य चकित झाला. तो विचार करू लागला, मी काही चूक केली का? तो म्हणाला, तथागत, मी माझे खरे वय सांगितले आहे. मी म्हातारा झालो आहे. माझे दात पडले आहेत. मला नातवंड आहेत. मी 70 वर्षांचा आहे. मग तुम्ही असे का म्हणत आहात? बुद्धांनी अतिशय शांतपणे उत्तर दिले, तू फक्त 1 वर्षांचा आहेस. आता शिष्य आणखीनच चिंतेत पडले. कसे? त्याने विचारले. बुद्धांनी उत्तर दिले, तुम्ही सांसारिक व्यवहार, इच्छा आणि भ्रमांमध्ये घालवलेले 69 वर्ष फक्त शरीराची वर्ष होती. त्याच्या आत्म्याचा प्रवासात काही हातभार नव्हता. पण जेव्हा तुम्ही धर्माच्या मार्गावर पाऊल ठेवले, जेव्हा तुम्ही खरोखर साधना, ध्यान आणि आत्मनिरीक्षण स्वीकारले, तेव्हा तुमचे जीवन खरोखर सुरू झाले. तो काळ फक्त 1 वर्षाचा आहे. तेच तुमचे खरे वय आहे. बुद्धांचा हा संवाद फक्त वृद्ध शिष्यासाठी नव्हता, तो प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. बुद्धांचा हा दृष्टिकोन आपल्याला शिकवतो की जीवन हे वर्षांनी नाही, तर जाणीवेने मोजले जाते. आपण आत्मविकास, सद्गुण आणि आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी जो वेळ घालवतो, तोच मौल्यवान असतो. आपल्यापैकी बरेच जण वर्षानुवर्ष काम करतात, कधी नोकरी करून, कधी व्यवसाय करून, तर कधी कौटुंबिक जबाबदाऱ्या देऊन. या सर्वांचं स्वतःचं महत्त्व आहे. परंतु जर आत्मनिरीक्षण, ध्यान आणि आंतरिक शांतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, तर तो काळ केवळ शरीराचा काळ असतो, आत्म्याचा नाही. जीवनात शांती मिळवण्यासाठी काय करावे? प्रसंगाची शिकवण. काही वेळ शांत राहण्याची सवय लावा. दिवसातून फक्त 10 मिनिटं न बोलता बसा. यावेळी फक्त श्वासांच्या प्रवाहाची जाणीव ठेवा. हळूहळू मनातील गोंधळ शांत होईल आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. विचारांना कधी थांबवू नका. त्यांना फक्त येऊ जाऊ द्या. मनाला जबरदस्तीने शांत करण्याचा प्रयत्न करू नका. विचारांना ढगांसारखे जाऊ द्या. हा सराव मानसिक ताण कमी करतो आणि मन हलके करतो. सोशल मीडियापासून दूर राहा. मोबाईल, सोशल मीडिया आणि सतत माहितीचा भडीमार मनाला अस्वस्थ करतो. दिवसातून किमान 1 तास पूर्णपणे डिजिटल मुक्त राहा. यामुळे मानसिक स्पष्टता वाढते. हळू विचार करण्याची सवय लावा. घाईघाईने विचार केल्यास निर्णय चुकीचे होतात. कोणत्याही मुद्द्यावरती शांतपणे 2-3 वेळा विचार करा. ही सवय जीवनात स्थिरता आणि शांती आणते. प्रकृतीच्या संपर्कात राहा. सकाळचा सूर्यप्रकाश, झाडांचा स्पर्श, हवेची हलकी झुळूक हे सर्व मनासाठी नैसर्गिक उपचार आहेत.
आठवड्यातून काही वेळ निसर्गाशी जोडून घ्या आणि मनाला रिसेट करा. अनावश्यक प्रश्न विचारणे टाळा. प्रत्येक प्रश्न विचारणे आवश्यक नसते. कधीकधी मन स्वतःच गोंधळ निर्माण करते. असे प्रश्न लिहून घ्या आणि काही वेळानंतर पहा. बहुतेक प्रश्न स्वतःच महत्त्वहीन वाटू लागतात. ध्यान आणि प्राणायाम करा. रोज काही वेळ ध्यान केल्याने मनाला स्थिरता मिळते. प्राणायामाने मन शुद्ध आणि शांत होते, ज्यामुळे भावनिक संतुलन वाढते. कोणत्याही परिस्थितीत प्रतिक्रिया देण्यापूर्वी थांबा. हे छोटेसे थांबणे तुम्हाला राग, निराशा किंवा गोंधळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयापासून वाचवू शकते. आतल्या आत गोंधळांना ओळखा. बाह्य नाही, आंतरिक गोंधळ सर्वात जास्त हानी पोचवतो. नियमित आत्मचिंतन केल्याने हा गोंधळ कमी करता येतो. दररोज काही वेळ ध्यानासाठी द्या. फक्त 10 मिनिटं शांतता आणि ध्यान केल्यानं आत्मा जागृत होतो आणि मन शांत होऊ लागतं. नैतिकता आणि संयम स्वीकारा. जीवनात नैतिकता आणि शुद्धता ही आध्यात्मिक प्रवासाचा पाया आहे. अंतर्दृष्टी विकसित करा. केवळ बाह्य जगच नाही, तर आतील जग देखील जाणून घ्या. धर्म आणि अध्यात्माला जीवनात एक भाग बनवा. पुस्तके, सत्संग आणि चिंतन यांच्या माध्यमातून. गौतम बुद्धांची ही छोटी पण गहन कहाणी आपल्याला आत्मपरीक्षण करायला शिकवते. ते आपल्याला सांगत आहे की आपण खरोखर जगत आहोत की फक्त जगत आहोत असा विचार करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात जागे होण्याची संधी मिळते. जेव्हा ती संधी येते त्या क्षणी जीवन सुरू होते.